टेम्परेचर मेंटेन करायला आपल्याला खूप अवघड जातं. आणि हा कसा आहे, ही बुरशी आहे, मशरूम म्हणजे बुरशी आहे, जमिनीतून उगवणारी बुरशी. आणि ह्या बुरशीसाठी आपल्याला काही ज्यावेळेस आपण निसर्गामध्ये ज्या वातावरणाशी रिलेटेड आपण तिला ग्रो करतो, म्हणजे वाढवतो, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीड आणि रोगाचं सुद्धा आपल्याला याच्यावर प्रकार झालेला आहे. मला वाटतं याचं चांगलं प्रोडक्शन आहे आपल्याला, मी सांगतो तुम्हाला. आणि याला काही वेळ आहे. तुम्हाला जर चांगल्या बॅगा भरायचं तुम्ही चांगले शिकले, तुम्हाला याची प्रोसिजर सगळी सांगितली काय काळजी घ्यायची. ज्यावेळेस आपण कार्ड सिलेक्ट करतो कोणतेही, म्हणजे आपण त्याला फूड म्हणून वापरतो, आहे का नाही. सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे आपण सिलेक्शन ऑफ, जर तुम्ही जर समजा तण सिलेक्ट करत आहे किंवा मग आपल्या एखाद्या पोहा मिल आहेत आपल्याकडे भरपूर साऱ्या, बरोबर. पोहा मिल मध्ये पुष्प याचा सुद्धा सगळ्यात बेस्ट तुम्हाला उपयोग होऊ शकतो. बघा, हरभऱ्याचा आपण हरभरा काढलं की सगळं फेकून देतो, तुरीचं आपण तूर काढली की फेकून देतो. हे काढ सगळ्यात बेस्ट आहे. थंडी जास्त सरवत नाही आणि गुन्हे जास्त सरवत नाही, म्हणजे हे मीडियम क्रॉप आहे. ऊन सहन होते, पण आपल्याला मग तशी त्याला टेम्परेचर मेंटेन ठेवावं लागतं. जवळपास आपल्याला याला 32 डिग्री सेल्सिअसच्या समोर टेम्परेचर जाऊ देत. 24 ते 32 पर्यंत एकदम सुटेबल वातावरण आहे. काढ सांगितलं, काढ कसं करायचं. आता या काढामध्ये असते काय, काही किडीचे अंडे असतात, काही कोश असतात. तर या कोशाचं आपल्याला पहिल्यांदा स्टरलाइज करून घ्यायचं, किडी येऊ नये. तुम्हाला माहिती आहे कोणत्या आहेत महत्वाच्या, तर ही ब्लॅक फ्लाय सगळ्यात डेंजर आहे. कारण ही काय केलं पाहिजे काय, एकदा जर तिची आळी दिवसात येणारा पीक म्हणजे तुमचं मशरूम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही क्लस्टर करून जर तयार केलं, जर तुम्ही 50-50 बॅग जर करू शकले. आता याच्यात सगळ्यात अवघड म्हणजे आपली मार्केटिंग करून जाळ लावून गरम याच्यावर याच्यावर फक्त त्याला चांगलं हे करून घ्यायचं, चांगलं टेम्परेचर मध्ये द्यायचं, त्याला जाळायचं नाही. फक्त पात्र्यामध्ये जर आपण टाकलं, पात्र्याला खाऊन आग जर लावली आपण, सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला. आणि फक्त त्याला फ्राय केल्यासारखं करून घ्यायचं सगळं का, कारण याच्यात ज्या कोश अवस्था असतात किडीच्या किंवा अंडी अवस्था असतात त्या पूर्ण किल होतात. आलं का लक्षात. आपण जसा रवा भाजतो ना त्या पद्धतीने काढ सगळं गरम कढईत म्हणा कशात म्हणा तुमच्या पद्धतीने जसं येईल तसं त्याला फ्राय करून घ्यायचं, वाळू घालायचं. दिवस चांगलं वाळू द्यायचं, ड्राय होऊ द्यायचं उन्हात चांगलं. आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि स्ट्रेप्टोसाइड आपण धानावर पवरतो, सगळ्याला माहिती, तेवढ्याच प्रमाणात घ्यायचं आणि या काढावर स्प्रेड करून टाकायचं. या काढावर स्प्रेड करून टाकायचं. कोणत्या सांगितले मी, कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कार्बन डेन्झिम कोणतेही फंगिसाइड, रोगनाशक. 40 किलो काढ असं साधारणतः 40 ग्राम घ्यायचं. हा, तर 40 ग्राम, 10 किलो काढला 40 ग्राम घ्यायचं. 10 किलो काढ म्हणजे कुटार म्हणा, म्हणा.